रोजचाच प्रश्न, नाश्त्यासाठी काय बनवायचे किंवा मुलांच्या टिफिनसाठी काय बनवायचे. मेथी होती, विचारलं भाजी करू की पराठे, तर म्हणे पराठे बी नको आणि भाजी पण नको. मग ठीक आहे म्हटलं. मेथी घेतली स्वच्छ धुवून, मेथी आणि पालक घेतली, हळद, तिखट, धन, जिरं पूड, ओवा, वाटलेला लसण, तेल टाकलं, मीठ टाकले आणि छान भाजी एकत्र करून व्यवस्थित मिक्स करून ठेवली. लगेच थोडंसं दही, 2 चमचे दही इथे टाकलेलं आहे, गव्हाचं पीठ 1 कप गव्हाचं पीठ, 2 चमचे बेसन पीठ, अर्धा कप ज्वारीचं पीठ, छान बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, छान व्यवस्थित मिक्स करून घेतलं. छान मिक्स झालं की लागेल तसं पाण्याचा वापर करून पीठ मळून घेतलं. पीठ मळून घेतलं, तेलात हात लावून छान याचे रोल बनवून घेतले. बघा छान हे आकाराचे रोल बनवून घेतलेले आहेत. हे रोल बनवून घेतले की लगेच आपल्याला स्टीम करायचे. स्टीम करण्यासाठी स्टीम पात्राला तेल लावून घ्यायचं आणि हे रोल त्याच्यामध्ये ठेवून घ्यायचे आहेत. रोल ठेवून घेतले की वरतून एकमेकाला चिटकणार, त्याच्यासाठी थोडंसं तेल टाकायचं. तेल लावून घेतलं आणि परत वरतून त्याला हे केले. गरम पाणी करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि हे रोल स्टीम करण्यासाठी ठेवलेले आहेत. ते 10 ते 15 मिनिट हे रोल छान स्टीम करून घ्यायचे आहेत. स्टीम करण्यासाठी बघा ठेवले. छान हे स्टीम झाले की याला थंड करण्यासाठी ठेवायचं. हे स्टीम झालेले आहेत, 15 मिनिटं झाले, छान स्टीम झाले, थंड करून घेतले. याचे छान छोटे छोटे बाईटमध्ये कट करून घ्यायचे. बघा आपले छान बारीक आकाराचे कट करून घेतलेले आहेत आणि याला छान फोडणी द्यायची. इथे टाकलेलं आहे तेल, मोहरी, जिरे, थोडासा लाल मिरची, कढीपत्ता, तीळ, थोडीशी भिजू घातलेली मुगाची डाळ आहे आणि हे बाईट्स वरून टाकून घेतले आणि छान ह्याला फोडणी दिली. बघा हा चविष्ट पदार्थ एकदम हाय प्रोटीन पदार्थ आहे. हा हिवाळ्यामध्ये पौष्टिक पदार्थ बनवला आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि तुम्हाला जर असे नवीन नवीन पौष्टिक पदार्थ पाहिजे असेल तर नक्की चॅनलला फॉलो करा.